तर तिकडे युद्धाच्या भीतीने पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। पाकिस्तानात इम्रान खानला जेलमधून सोडण्याची मागणी। ट्विटरवर इम्रान खानच्या सुटकेसाठी समर्थकांची मोहीम। इम्रान खानच्या समर्थनार्थ 3 लाखापेक्षा जास्त लोकांकडून पोस्ट। पाकिस्तान आर्मीचा प्रमुख असीम मुनीरच्या राजीनाम्याची मागणी। ट्विटरवर मुनीरच्या राजीनाम्यासाठी मोहीम सुरू। मुनीरच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांमध्ये इम्रान खानचे समर्थक मोठ्या प्रमाणात। पाकिस्तानी लष्कराशी झालेल्या संघर्षानंतर इम्रान खानला जेलमध्ये जावं लागलं होतं। एनआयए येत्या 2 दिवसांमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अहवाल सादर करणार। लष्करी तोयबाने आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराच्या मार्गदर्शनाखाली हल्ल्याचा कट रचला। एनआयएच्या अहवालानंतर केंद्रीय गृह मंत्रालय मोठा निर्णय घेण्याची शक्यता। पाकिस्तानी लष्कराचा केंट परिसर हा आता दहशतवादी हाफिज सईदचा नवा अड्डा। हाफिज सईदला 4 महिन्यांपूर्वी कॅन्ट परिसरामध्ये हलवलं। हाफिज सईद 3 बुलेटप्रूफ वाहनांमधून प्रवास करतो। हल्ल्यापूर्वीच आयएसआय आणि पाकिस्तानी लष्करानं त्याची सुरक्षा वाढवली। भारत पाकिस्तान सीमावर्ती भागामध्ये कलम 144 लागू। संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत घरामधून निघण्यास बंदी। रात्री पोलीस, बीएसएफ आणि आर्मीकडून गस्त। जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी। राष्ट्रीय महामार्गांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता। विश्वसनीय गुप्तचर यंत्रणेची माहिती। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा। आज एनआयएकडून जिओ इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या मदतीने संपूर्ण बैसरण खोऱ्याची व्हिडिओग्राफी। बैसरण खोऱ्यातील भूदृश्य, पायाभूत सुविधा आणि लोकसंख्या यांचे नकाशे तयार करण्यासाठी जीआयएसचा वापर। त्यामुळे दहशतवाद्यांबद्दल अनेक महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता। पाकिस्तान भारताला नोटीस जारी करणार। सिंधू पाणी करार स्थगित करण्यावरून नोटीस देणार। पाकिस्तानकडून औपचारिक नोटीस पाठवली जाणार। काश्मीरच्या सीमावर्ती भागामध्ये मुसळधार पाऊस। घुसखोरीची शक्यता वाढली। परिस्थिती लक्षात घेता भारतीय सैन्यानं नियंत्रण रेषेवर गस्त आणि दक्षताही वाढवली।